प्रणवजी सांगोरेजी, आपण हा उत्तम चित्रपट या ठिकाणी म्हणजे बनवलेला आहे आणि त्याचं सादरीकरण आपण आज मुंबईमध्ये ह्या रवींद्रनाथ मंदिरात करताय. खरं तर आदिशेष हे नाव ऐकल्यानंतर मी पण जरा विचार करतो की नक्की काय विषय असेल. सुरुवातीला मी प्रणव माझा मित्र आहे, संचित माझे मित्र आहेत आणि प्रणवकडे आतापर्यंत मी पाहिलेले विनोदी भूमिकेतील एक पण गांभीर्य त्यामध्ये आहे. चित्रपटामध्ये गावावरती प्रेम हे प्रत्येकाचं आहे आणि कोकणातील जमिनी प्रामुख्याने आता मोठ्या प्रमाणात विकत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, मोहीम सुरू आहे. खरं तर येणाऱ्या कालखंडामध्ये गडकरी साहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं की लुक ईस्ट, म्हणजे आता पूर्वेकडे पहा रायगड. तर तिथल्या लोकांनी किंवा पुढच्या आणखी लोकांनी आता महामुंबईच्या दिशेने रायगड जिल्हा येतो. किमान 4-5 लाख कोटीची गुंतवणूक होते, हे रस्ता झालाय. अशा वेळेस आपण आपल्या जमिनी ह्या शाबूत ठेवल्या पाहिजे आणि त्या ठिकाणी उद्योगधंदे उभारले पाहिजे. कारण आपलं कुठं सुंदर कोकण आहे, सोनेरी वाळू आहे, निळाभोर समुद्र आहे. तो पाहायला लोक इथून थायलंडला तिकडे जातात. इथे आहे ना आपल्याकडे. हे जपणं आहे, हे जपणं सर्वांचं काम आहे. आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये क्लायमॅक्स असा पाहिजे होता की तो कोण होता ना, त्या 2 कानफटात द्या की त्याला उचलून आणा. अशा भूमिकेत आमच्या प्रणवाला तिकडे दाखवलं पाहिजे होतं असं वाटतं. पण असो.